पडली बंद परत ती गाडी. तो काय झालंय गाडीला? ए बाई, मेकॅनिक आणावं लागणार नाक्यावरून. बसारी म्हणता. मी बघू का जरा? ए बाई, तुझी सायकल नाही आहे, गाडी आहे, नाही रिपेअर व्हायची. जा. ए नार्या, बदलून टाक तुझी खटारा, कामाची नाही राहिली ती. ए चनीचे, तुझ्या घरी लक्ष दे, नाहीतर तुझी बायको तुला बदलत. मायला तर नाही का? नमस्कार सर. नमस्कार. मी गौरी कुंभार. बसा. तुमच्या चेहऱ्यावर काय लागलं हे? ते मी रिक्षाने आले आणि रिक्षा बंद पडली होती, मग चालू करायला थोडी मदत केली. माझ्याकडे दोनच पर्याय होते, एक तर रस्त्यात बसून डाग पुसत बसायचे, नाहीतर मी इथे तुमच्या वेळेचा मान राखायचा आणि लवकर यायचं. मग मी दुसरा पर्याय निवडला. तुमचा दुसरा पर्याय मला आवडला. सर, हे माझे डॉक्युमेंट्स. BSc सायन्स फर्स्ट क्लास, MSc सायन्स फर्स्ट क्लास. तुमचे मार्क्स तर चांगले. मला एक सांगा, तुमचे एवढे चांगले मार्क असताना मला शहरात कुठेही जॉब मिळाला असता, मग इथेच गावात का? सर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. मला शहरात नोकरी मिळाली असते आणि हे गाव माझ्या घरापासून लांब पण आहे. पण मी मगाशी म्हणलं तसं पुन्हा एकदा माझ्याकडे दोन पर्याय होते. म्हणजे माझा पण जन्म अशाच एका गावात झालाय. अशाच एका गावात मी लहानाची मोठी झाले, शिकले. त्या गावाशी माझी नाळ जोडली गेली. आणि मला असं वाटतं की गावाने आपल्याला एवढं काही दिलंय, तर आपण सुद्धा गावाला काहीतरी दिलं पाहिजे. आणि ती संधी मला दुसरीकडे कुठेच मिळणार नव्हती, म्हणून मी गावाचा पर्याय निवडला. इथे पण मला तुमचा दुसरा पर्याय आवडला. अभिनंदन. आम्हाला तुमच्यासारखी इतकी चांगली शिक्षिका आमच्या शिक्षण संस्थेला गमवायची नाहीये. तर आम्ही 8वी, 9वी आणि 10वीच्या सायन्स टीचर म्हणून तुमची नेमणूक करतोय. थँक्यू सर, थँक्यू सो मच. पुढची माहिती तुम्हाला मोरे सर देतीलच. ओके. तर तुम्ही आजपासून जॉईनिंग होऊ शकता. येस सर. तुम्ही मोरे सरांना भेटू शकता. ओके. सुदेश, तुम्ही सुदेश का? हा, ऐका, मला प्रिन्सिपल सरांनी सांगितलं की तुम्ही मला मदत कराल आणि माझी इथली सगळी व्यवस्था बघाल. मी तुम्हाला 2 पुस्तकांची नावं सांगते, ती प्लीज आणाल. आणि जरा उद्या सकाळी लवकर आणा. हा, मला लगेच हवी आहेत. आणि 8वी, 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांची लिस्ट पण द्या मला. ओके. आणि जरा ओ सॉरी, मी तुम्हाला सांगितलंच नाही, मी नवीन जॉईन केलंय, गौरी कुंभार. आणि मला 8वी, 9वी, 10वीच्या वर्गांची सगळी यादी पण द्या प्लीज, लवकर. हो मॅडम. जाधव सर, गणिताचा होमवर्क मी केला नाही, पण उद्या नक्की करेन. पण उद्या जर केलं नाहीस तर आई वडिलांना शाळेत आणायला लागेल. हो सर, हो. जा. सॉरी, मला वाटलं नाही नाही, म्हणजे तसं नाही, तुम्ही सॉरी. इट्स ओके. या ना, या. इट्स ओके. बसा.
सॉरी बर का. नाही इट्स ओके. सो तुम्हीच त्या मॅडम का ज्या कोळशाच्या खाणीत फिरून आल्यात असं म्हणताय? म्हणजे नाही, आमचे विद्यार्थी म्हणत होते की प्रिन्सिपल सरांच्या केबिन मध्ये एक मॅडम आल्यात, त्या कोळशाच्या खाणीत फिरून आल्यासारखे दिसत आहेत म्हणून. अच्छा हे इतके दिवस खूप दुरून पाहत होतो, पण आज पहिल्यांदा इतक्या जवळून पाहतोय. काय चंद्रावर सुद्धा डाग असतात ते. ही लाईन आता जुनी झाली सर. लाईन जुनी आहे पण सिच्युएशन मात्र नवी आहे. बाय द वे मी अनिकेत जाधव, कंसात गणित. ओ मी गौरी कुंभार, कंसात सायन्स. नाईस टू मीट यू. नाईस टू मीट यू. मी निघते, मला उशीर होतोय. हे चंद्रावरचे डाग पुसायचे. शाळा दाखवली असती. दादा, आई, मला नोकरी मिळाली. असं कसं? आज सकाळी काय गेली होती ना तालुक्याला अर्ज घेऊन, लगेच नोकरी मिळाली? पण अगं मी तुला खोटं सांगितलं होतं. तुला माहितीये ना मला सरप्राईज द्यायची सवय आहे. आता हे बघ, जर मी तुला खरं खरं सांगितलं असतं की माझ्या नोकरीचा फायनल इंटरव्ह्यू आज आहे, तर ही देवी समोर नसती जाऊन बसली दिवसभर. हा माझ्या गौरीचं काय होणार? महिला एसटी मिळाली असेल की नाही, हेडमास्तरांसमोर बोलू शकेल की नाही? असू द्या गौरी, माझी देवी माझ्याशी बोलती तरी. तुमच्यासारखं नाही बडबडू नको, गब्बस गब्बस. हे टायगर पगार किती आहे? तुला पगार किती? तुला किती पाहिजे बोल? 1000. 1000? पाहिलं का? चल दिला. ए माझी टायडेल. अगं हो, तुला नोकरी लागली, पण कुठं लागली आहे? शाळेचं नाव काय? कोणतं गाव आहे? हे काय तू तालुक्याला गेली काय? इंटरव्ह्यू दिला काय? नोकरी लागली. आणि याचं काय चाललंय? पैसे मागतं. कुठं लागली नोकरी सांग. हो सगळं सांगते. आधी नमस्कार करू की नको? तर आज या ठिकाणी मी 2 शब्द बोलू इच्छिते. बर. नमस्कार, माझं नाव गौरी आणि आज जे मी इथे उभी आहे त्याचे मी 100% श्रेय माझ्या दादांना आणि माझ्या आईला देऊची. मला ठीक आहे रे, रडू नको. तुला पण 10% देते. ठीक आहे, 10% श्रेय माझा लाडका भाऊ कृष्ण आहे. तर मला नोकरी लागली सरस्वती विद्या मंदिर, गाव रवळगाव आहे. सकाळी 7 वाजता मी एसटीने प्रवास सुरू करणार. मग 1 तासात रवळगाव, मग डुक्कर रिक्षा आणि चालत गेले की लगेच शाळेत. मग शाळेत मी सायन्सचे धडे शिकवणार. संध्याकाळी उलटा प्रवास करत करत माझ्या छोट्या आणि सुखी कुटुंबाकडे परत येणार. तायडे काय भाषण दिलंय का तू? धन्यवाद. ठीक. त्या गावात जायचं नाही. का? सांगितलं नाही परत विषय ना. दादा, हे असं का करतात? आता ते म्हणतात ना नाही जायचं, मग नाही जायचं. हा, तुला दुसरी नोकरी मिळेल. अगं खूप हुशार आहेस तू. अगं पण मला मिळाली नोकरी रवळगावात.
बायकोलाही तुमच्यासारखे बारव पोहून पार करायचे, हिची देवीला प्रसन्न करण्याची इच्छा आहे. कृपया करून तुम्ही नाही म्हणू नका. आशीर्वाद नाही घेतलास तू माझा. आता आपण येथे रवळगावच्या ऐतिहासिक जागेवर जमलेलो आहोत. अंतरीक्षा देवीच्या महिमेला वंदन करण्यासाठी आपण इथे सगळे आलेलो आहात. हे मंदिर फार पौराणिक काळापासून इथे आहे. ह्या मंदिराच्या निगडीत एक प्राचीन कथा इथे प्रसिद्ध आहे. ही गूढ कथा जाणून घेण्यासाठी भाविक इथे ठिकठिकाणाहून जमतात. आणि ह्या मंदिराला जसं महत्व आहे ना, तसेच महत्व या बारव्याला देखील आहे. याच्या आकाराला जशी भव्यता आहे, तशीच भव्यता याच्या उदरात दडलेल्या रहस्याला आहे. समुद्राच्या तळात जसे गूढ असते ना, तसे गूढ रहस्य या बारव्याच्या तळाला लाभलेले आहे. म्हणजे एक 50 फुटाचा रस्ता बारव्याच्या तळाच्या आतमधून जातो. आणि हो, हा 50 फुटी रस्ता साधा सुद्धा नाहीये, जन्माची अदल घडवणारा रस्ता आहे हा. हा रस्ता अंतरीक्षा मातेच्या चरणापाशी निघतो. प्राचीन मान्यता अशी आहे की हे बारव पोहून आणि गुफेचं कोडं सोडून जो कोणी अंतरीक्षा देवीच्या चरणापाशी निघतो त्याला देवी प्रसन्न होते. ह्या आधी शेकडो भाविकांनी बारव्यात पोहून देवीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला, पण ते जिवंत बाहेर येऊ शकले नाही. फक्त एका व्यक्ती व्यतिरिक्त त्या व्यक्तीचे साक्षात दर्शन आज तुम्ही घेऊ शकता. तर यापुढे चला, भाविकांची गर्दी जमली आहे त्या व्यक्तीच्या दर्शनासाठी. कोण आहे ती व्यक्ती ज्यांच्यावर अंतरीक्षा आईची असीम शक्तीची कृपा आहे? त्या व्यक्तीच्या दर्शनाचा लाभ घ्या. पुढे चला भाविकांनो, पुढे चला. अंतरीक्षा मातेचा उदो उदो, अंतरीक्षा मातेचा उदो उदो. ही माझी बहीण पमा जोडीने खास तुम्हाला भेटायला सासरून आली. देवीच्या सिद्धीचा अनुभव मिळावा म्हणून दोघेही आले. तुमचा आणि देवीचा आशीर्वाद मिळाला की पावलं बघा. माफ करा, हे सूर्याला दिवा दाखवल्यासारखं आहे, पण माझ्या बायकोलाही तुमच्यासारखे बारव पोहून पार करायचे. तुमच्या लग्नाला 4 वर्ष झाली, पण अजून पाळणा हल्लेला नाही. देवीच्या मनात असेल तर आम्हाला मूल नक्की होईल, हिची देवीला प्रसन्न करण्याची इच्छा आहे. हिने पोहण्याचाही खूप सराव केलाय. मला माहित आहे, मला ते खूप कष्टाचं काम आहे बारव पोहणं. मी हिला खूप समजावून सांगितलं, बारव पोहण्याचं मनातून काढून टाक, ते फक्त महाराजांनाच जमतं. पण हिचं असं म्हणणं आहे की हिची आई बनण्याची इच्छा हिला बारव पोहण्याचं सामर्थ्य देईल. तुम्ही परवानगी तेवढी द्या. नमस्कार करते महाराज. कल्याण मस्तू. महाराज, माझी तुम्हाला विनंती आहे, कृपया करून तुम्ही मला बारव पोहू द्या. 4 वर्ष झाली आमच्या लग्नाला, पण अजून मूल नाही. पण जर का मी हा बारव पोहून देवीच्या कुंडातून बाहेर आले ना, तर देवी आई प्रसन्न होईल आणि मला आशीर्वाद देईल. मला मूल होईल महाराज, आम्हाला मूल होईल. आता कृपया करून तुम्ही नाही म्हणू नका. नाही म्हणणारा मी कोण? देवीची इच्छा असेल तर बारव पोहून तू पार करशील. येत्या पौर्णिमेचा मुहूर्त चांगला आहे, पण
त्यासाठी तुला सुचतभूत वस्त्र धारण करावी लागतील. देवीचा आशीर्वाद घेण्याआधी तिची शुद्धता करावी लागेल. त्याचं तुला अधिक पुण्य मिळेल. तुम्ही म्हणाल तसं. 12 पोहण्याआधी तुला मठात यावं लागेल. येशील ना? होय महाराज, येईल. किती नितळ आणि स्वच्छ दिसतोय हा बारव. काही गोष्टी ना समजण्या उमगण्या पलीकडे असतात आई, आणि कदाचित त्याचाच अनुभव या बारव्यात असावा असं सारखं वाटतं मला. अंतरीशाई 4 वर्ष झाली लग्नाला. मूल नाही मूल नाही मूल नाही म्हणून सारखी लोक टोचून बोलत असतात ग. सगळं करून झालं. डॉक्टर झाले, उपचार झालेत, एवढंच काय तर साधू संत फकीर सगळं केलं. पण माझ्या आईच्या ममतेचा जरा कोरडा तो कोरडाच. तू हजारो लाखो लोकांची आई आहेस ना, मग आई होण्याचं सुख तुला कसं नाही कळत? आता फक्त मला तुझी आस राहिली आहे बघ. मला आई होण्याचा आशीर्वाद दे. हा मला बाळ झालं ना की तुला वचन देते सगळ्यात आधी तुझ्या दर्शनाला आणणार बघ. मला माहिती आहे मी आज जो काही बारव पोहण्याचा निर्णय घेतलाय ना, कदाचित त्याच्यामुळे माझा जीवही जाऊ शकतो. पण जर का मी हा 50 फुटाचा बारव पोहला तर कोण जाणे माझ्या आयुष्यात काय बदल घडेल. अंतरीशाई, मला तुला भेटून ना तुझा आशीर्वाद घ्यायचाय. तुझ्या चरणी माझं डोकं ठेवायचंय. मला तर असं ना सारखं वाटतं की तुझा वास त्या मंदिरात नाही, इथेच आहे. आता फक्त आणि फक्त तुझी आस आहे बघ. देशील ना मला आई होण्याचा आशीर्वाद? देशील म्हणजे देशीलच, मला खात्री आहे. अंतरीशा आई मला नक्की साथ देईल. काय झालं? परत ते स्वप्न पडलं? म्हणतात काळ सगळ्या जखमा भरून काढतो. 24 वर्ष झाली ना, तरी अजून शरीरावर झालेल्या जखमा भरून निघतात, मनावर झालेल्या जखमा कशा भरून निघणार? सगळंच हे राहून गेलं का? हे दुःख कधीच नाही संपणार. पण आता गौरीच्या रूपाने ते दुःख
पुन्हा आपल्याला त्याच्याकडे खेचतंय. नाही, मी गौरीला रवळगावला नाही जाऊ देणार. नाही जाऊ देणार. नाही, ती नाही जाणार. हा, मी समजवते तिला. हा, मी सांगते तिला, ती नाही जाणार. ऐकल ती आपलं. तुम्ही झोपा. हा, झोपा तुम्ही. झोपा. हा, झोपा, शांत झोपा.